नमस्कार, तुम्ही पाहता उमेश 24 चॅनल. अमरावतीमध्ये शिक्षण मेळाव्याची धामधूम. अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी अमरावती विभाग यांच्या वतीने भव्य विभागीय शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा 3 एप्रिल 2026 रोजी अमरावती शहरात सांस्कृतिक भवन येथे पार पडणार असून शिक्षकांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शिक्षकांच्या 182 दिवसाच्या सेवा पेन्शनचा मुद्दा, शाळांना 100% अनुदान तसेच टीईटी आणि इतर शैक्षणिक विषयावर या मेळाव्यात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्याला राज्यातील अनेक मान्यवर नेते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, शिक्षण मंत्री पंकज भोयर, प्रमुख व्याख्याते व सत्कारमूर्ती दत्तात्रय वारे गुरुजी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक तसेच खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे, आमदार रवी भाऊ राणा तसेच इतर गणमान्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिक्षक नेत्या डॉक्टर संगीता शिंदे यांच्या नेतृत्वात हा मेळावा आयोजित करण्यात आला असून शिक्षकांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. या मेळाव्यात अमरावती विभागातील शेकडो शिक्षक उपस्थित राहणार असून शिक्षण क्षेत्रातील भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषद उपस्थित होत्या शिक्षक नेत्या संगीताताई शिंदे, पूनम मोहड, संगीता येवतीकर, पंकज नितीन, वंदना माहोरकर तसेच मयूर चौधरी व इतर मान्यवर. येणाऱ्या 3 तारखेला म्हणजे शुक्रवारी श्री संत सांस्कृतिक ज्ञानेश्वर भवन अमरावती या ठिकाणी शिक्षण संघर्ष संघटना आणि भाजप शिक्षक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक सन्मान सोहळा आणि मेळावा याचे आयोजन केले. त्यामुळे यामध्ये विशेष उपस्थिती ज्या शिक्षकांनी म्हणजे जिल्हा परिषदचे शिक्षकांनी जिल्हा परिषदची शाळा अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली असे पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीची शाळा आहे, जालंधरची शाळा आहे आणि गर्देवाडीची शाळा आहे. या शाळेची म्हणजे एक आमूलाग्र बदल या शिक्षकांनी केला आणि म्हणून दत्तात्रय वारे गुरुजी जे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलाय. त्यांचं व्याख्यान आमच्या सगळ्या शिक्षकांना उपयोगी पडणार आहे. हा एक मूळ उद्देश. आणि दुसरा उद्देश राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ते पण या ठिकाणी येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकजजी भोयर साहेब हे शिक्षकांशी चर्चा आणि संवाद करणार आहे. येणाऱ्या ज्या समस्या आहे शिक्षकांच्या त्या सुद्धा लवकरच सुटाव्या हा उद्देश ठेवून आपण हा मेळावा ठेवलाय. डॉक्टर अनिल बोंडे खासदार, राज्यसभेचे खासदार, नवनीतजी राणा, रवी राणा आणि सर्व अमरावती जिल्ह्याचे आमदार, शिक्षक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि हजारो संख्येच्या उपस्थित 5ही जिल्ह्याचे शिक्षक कर्मचारी उपस्थित राहणार आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.